नक्कीच म्हणजे आज आमच्या बारामतीचा म्हणजे आम्ही म्हणतो की आम्हाला एक माज होता, आम्ही बारामतीकर असलो याचा, आणि तो आज आमचा माज गेलेला आहे. म्हणजे आज आमच्यातलं आम्ही जे काय आहे, आम्ही जे काय घडलो, जे काही शिकलो ते फक्त आम्ही दादांकडे बघूनच शिकलेलो आहे. एक आठवण म्हणून दादांनी सांगतो की दादा कार्यकर्त्यांना किती जपायचे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते, आमचं पुण्यात काम होतं, दादांना पुण्यात भेटायला गेलो, जुन्या जिल्हा परिषद ऑफिस बिल्डिंगला भेटलो आम्ही दादांना, एक निवेदन दिलं, पत्र दिलं. दादा गडबडत होते, ते पत्र घेतलं आणि गाडीत बसले. आम्हाला वाटलं की दादांनी बघितलं नाही, पत्र बघितलं नसेल, आमचं म्हणणं पोचलं नसेल, म्हणून आम्हाला कळलं की दादा तिथून पुण्यातल्या जिजाऊ बंगल्यावर भेटणार आहेत. आम्ही तिथं बाहेर थांबलो, दादा जेवण केलं आणि बाहेर पडले. बाहेर पडताना गाडीतनं त्यांनी आम्हाला बघितलं, गाडी थांबवली. ए बाबा का रे थांबलाय तू माझ्या मागं सारखं काय येतोस, तुझं पत्र मला मिळालं आहे, तुझं काम होऊन जाईल. दादा म्हणलं. परत महाग दादाने ओढून बघितलं बंगल्याकडे, कोण आहे तिकडे, पोरांना चहागार नाही दिला अजून, चहा पाणी द्या रे, तुमच्या काय बापात जातं का, इथपर्यंत दादा काळजी घेत होते. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, याच्यापेक्षा काय अपेक्षित आहे दुसरा, की दादा आज एवढं विचारपूस करणार, काम करणार, गाडीत थांबवून आम्हाला विचारतं की तू का मागं येतोय. म्हणजे असा नेता परत आम्हाला मिळणं नाही. आमची ही पोकळी ही आमच्या पिढीची, आम्ही म्हणतो की आमची एक जनरेशन व्हायला गेली आमची. आज दादा नाही आहेत तर आमच्या एक जनरेशनचं नुकसान झालं. ही जनरेशनचं नुकसान कोणही घर भरून काढणारा नेता आता बारामतीत आमच्याकडे नाही, की महाराष्ट्रात नाही, आम्ही असं म्हणतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.